तुमचा पहिला प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? तुमचे ऑप्शन आहे 14 एप्रिल 1891, बी 15 ऑगस्ट 1885, सी 26 जानेवारी 1890, डी 2 ऑक्टोबर 1892. तुमचे योग्य उत्तर आहे 14 एप्रिल 1891. तुमचा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान कोणते? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी महू, सी नागपूर, डी मुंबई. तुमचे योग्य उत्तर आहे बी महू. तुमचा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे भीमराव रामजी आंबेडकर, बी भीमराव गोविंद आंबेडकर, सी रामजी भीमराव आंबेडकर, डी भीमराव लक्ष्मण आंबेडकर. तुमचे योग्य उत्तर आहे भीमराव रामजी आंबेडकर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून पदवी घेतली? तुमचे ऑप्शन आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ, बी कोलंबिया विद्यापीठ, सी मुंबई विद्यापीठ, डी पुणे विद्यापीठ. तुमचे योग्य उत्तर आहे बी कोलंबिया विद्यापीठ. तुमचा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे काय म्हणून ओळखले जातात? तुमचे ऑप्शन आहे शिल्पकार, बी राष्ट्रपिता, सी पहिले पंतप्रधान, डी राष्ट्राध्यक्ष. तुमचे योग्य उत्तर आहे शिल्पकार. तुमचा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा केव्हा स्थापन केली? तुमचे ऑप्शन आहे 1924, बी 1930, सी 1919, डी 1942. तुमचे योग्य उत्तर आहे 1924. तुमचा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या आंदोलनाचे नेतृत्व केले? तुमचे ऑप्शन आहे दांडी मार्च, बी चवदार तळे सत्याग्रह, सी भारत छोडो आंदोलन, डी स्वदेशी आंदोलन. तुमचे योग्य उत्तर आहे बी चवदार तळे सत्याग्रह. तुमचा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न कधी प्रदान करण्यात आला? तुमचे ऑप्शन आहे 1950, बी 1990, सी 1980, डी 2000. तुमचे योग्य उत्तर आहे बी 1990. तुमचा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या धर्माची दीक्षा घेतली? तुमचे ऑप्शन आहे हिंदू धर्म, बी ख्रिश्चन धर्म, सी बौद्ध धर्म, डी शीख धर्म. तुमचे योग्य उत्तर आहे सी बौद्ध धर्म.
तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली? तुमचे ऑप्शन आहे मुंबई, बी दिल्ली, सी नागपूर, डी पुणे. तुमचे योग्य उत्तर आहे सी नागपूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन केव्हा झाले? तुमचे ऑप्शन आहे 6 डिसेंबर 1956, बी 14 एप्रिल 1957, सी 2 ऑक्टोबर 1955, डी 26 जानेवारी 1956. तुमचे योग्य उत्तर आहे 6 डिसेंबर 1956. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक कोणते? तुमचे ऑप्शन आहे गीता रहस्य, बी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, सी इंडिया विन्स फ्रीडम, डी माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. तुमचे योग्य उत्तर आहे बी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कोण होते? तुमचे ऑप्शन आहे राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी कायदा मंत्री, डी गृहमंत्री. तुमचे योग्य उत्तर आहे सी कायदा मंत्री. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील कोण होते? तुमचे ऑप्शन आहे गोविंद आंबेडकर, बी रामजी मालोजी सकपाळ, सी लक्ष्मण आंबेडकर, डी जनार्दन आंबेडकर. तुमचे योग्य उत्तर आहे बी रामजी मालोजी सकपाळ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र केव्हा सुरू केले? तुमचे ऑप्शन आहे 1920, बी 1935, सी 1910, डी 1947. तुमचे योग्य उत्तर आहे 1920. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या गोलमेज परिषदेत भाग घेतला? तुमचे ऑप्शन आहे पहिल्या, बी दुसऱ्या, सी तिसऱ्या, डी सर्व. तुमचे योग्य उत्तर आहे डी सर्व. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या घटनेवर स्वाक्षरी केली? तुमचे ऑप्शन आहे लाहोर ठराव, बी पुणे करार, सी ताशकंद करार, डी शिमला करार. तुमचे योग्य उत्तर आहे बी पुणे करार. तुमचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न कोणत्या राष्ट्रपतींनी प्रदान केले? तुमचे ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी आर वेंकटरामन, सी ज्ञानी झैल सिंग, डी APJ अब्दुल कलाम. तुमचे योग्य उत्तर आहे बी आर वेंकटरामन.
तुमचा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विषयात शिक्षण घेतले? तुमचे ऑप्शन आहे अ. वैद्यकशास्त्र, बी. अभियांत्रिकी, सी. कायदा व अर्थशास्त्र, डी. कृषीशास्त्र. तुमचे योग्य उत्तर आहे सी. कायदा व अर्थशास्त्र. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कधी साजरी केली जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. 6 डिसेंबर, बी. 14 एप्रिल, सी. 26 जानेवारी, डी. 15 ऑगस्ट. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 14 एप्रिल.